हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटचा फोन कॉल. रात्रीचे 11 वाजले होते. पुण्याच्या एका शांत उपनगरात झाडांनी वेढलेल्या जुन्या वाड्यात रेवती एकटीच होती. ती नुकतीच शहरातून इथे आली होती. आज तिचा पहिलाच दिवस. वडिलांनी सांगितले होते, वाडा थोडा जुना आहे पण सुरक्षित आहे. घरकामासाठी सकाळी सविता मावशी येतील. रेवतीने लाईट बंद करून झोपायचा प्रयत्न केला. तेवढ्यात फोन वाजला. ट्रिंग ट्रिंग. ती घाबरतच फोनजवळ गेली. मोबाईलवर अननोन नंबर दाखवत होतं. ती घाबरली पण उचलला. रेवती. एक गडगडीत पण थोडासा ओळखीचा आवाज ऐकू आला. कोण? ती विचारताच आवाज थांबला. काही क्षण शांतता पसरली. हे घर तुझं नाही, निघून जा. आवाज पुन्हा ऐकू आला आणि कॉल कट झाला. ती गारठून गेली. हा कोण असू शकतो? कुणीतरी गंमत करते का? तिने मोबाईल पुन्हा डोळ्यांखाली ठेवला. झोप काही येईना. सकाळी सविता मावशी आल्या. रेवतीने सगळं सांगितलं. मावशी थोडा वेळ शांत राहिल्या. बाई, काही खरं नाही सांगत, पण या वाड्याबद्दल गावात खूप गोष्टी सांगितल्या जातात. वर्षभरापूर्वी इथे एक मुलगी राहायला आली होती, श्रेया नावाची. पण एके रात्री अचानक गायब झाली. शेवटचा फोन कॉल तिच्याही मोबाईलवर अननोन नंबरवरून आला होता. रेवतीच्या अंगावर शहारा आला. ती दिवसभर विचार करत राहिली. सायंकाळी तिने ठरवलं, आता काही खरं करावं लागेल. ती थेट गावच्या जुना रेकॉर्ड ठेवणाऱ्या रामभाऊंकडे गेली. रामभाऊंनी एक जुनी डायरी दाखवली, श्रेयाच्या वडिलांची. त्यात लिहिलं होतं, माझ्या मुलीचा आवाज रात्री ऐकतो मी. ती काहीतरी सांगू पाहते. शेवटचा कॉल. तोच तिचा शेवट झाला. रेवती गोंधळून गेली. या कॉलचं खरं गूढ काय? ती घरी परतली. त्या रात्री पुन्हा फोन वाजला. रेवती. आवाज ह्यावेळी अधिक ओळखीचा होता. श्रेया? रेवतीने थरथरत विचारलं. हो, मला मदत कर. माझा मृत्यू अपघाती नव्हता. सविता मावशींनी मला संपवलं. मी त्यांना काहीतरी करताना पाहिलं होतं. फोन कट झाला. रेवती थरथरत उठली. सकाळी पोलिसांना तिने सगळं सांगितलं. तपास झाला आणि खरोखरच सविता मावशींना अटक झाली. श्रेया एका रात्री वाड्यात सविता मावशीला चोरी करताना पकडली होती. म्हणून सविताने तिला गुपचूप संपवले होते. परंतु श्रेयाचा आत्मा त्या शेवटच्या फोन कॉलने न्याय मागत राहिला आणि शेवटी रेवतीच्या साहसाने तो न्याय मिळाला. शेवटचा फोन कॉल, एक हाक, जी न्याय मिळवून गेली.